नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारने खत अनुदानासाठी किती रक्कम मंजूर केली आहे आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना कसा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मी शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने रब्बी हंगाम 2025-26 साठी तब्बल 37,952 कोटी रुपये खत अनुदान मंजूर केले आहे। हे अनुदान ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीसाठी असणार आहे। या अनुदानाचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांना खते कमी दरात उपलब्ध करून देणे आणि या अनुदानामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान हे जमा केले जाणार आहे। DAP खत, NPK खत, फॉस्फेट, पोटॅश इत्यादी खताला हे अनुदान लागू होणार आहे। अशा युरिया व्यतिरिक्त इतर खतांचा यामध्ये समावेश केलेला आहे। याला सरकार न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी म्हणजेच NBS असं या नावाने संबोधत आहे। मित्रांनो, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तर लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी मोठा आधार मिळणार आहे। पीक लागवड वेळेवर करता येईल, शेतीचा उत्पादन खर्च कमी राहील, खतांचे दर वाढणार नाहीत। जागतिक बाजार खतांचे दर वाढले तरी सरकार हे अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या खिशावर भार पडू देणार नाहीये। तर मित्रांनो, 37,952 कोटीचे खत अनुदान हा शेतकऱ्यासाठी खूप मोठा दिलासा असणार आहे। अशाच शेतीविषयक माहितीसाठी, अनुदान आणि सरकारी निर्णयाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला